मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील गव्हर्नमेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक। आज आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल शिकणार आहोत। ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग आणि ट्रान्सफॉर्मर आयडेंटिफिकेशनबद्दल शिकणार आहोत। ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार पडतात, प्रायमरी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर। स्टेप डाऊनबद्दल आपण शिकणार आहोत। स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजेच इनपुटपेक्षा आउटपुट कमी मिळते आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे इनपुटपेक्षा आउटपुट जास्त भेटते। तर आज आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरबद्दल शिकणार आहोत। स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी आणि सेकंडरी कशी ओळखायची ते आपण पाहणार आहोत आणि नंतर त्याला टेस्ट कसं करायचं ते पाहणार आहोत। ट्रान्सफॉर्मरला सिम्बॉलिकली डायग्राममध्ये दाखविल्याप्रमाणे असते। ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्टन्सच्या तत्वावर कार्य करते, म्हणजेच विदाउट एनी कनेक्शन, विदाउट चेंजिंग एनी फ्रिक्वेन्सी सप्लाय हा प्रायमरीमधून सेकंडरीमध्ये ट्रान्सफर करून मिळते। आता इथे पहा, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे इथे दाखविल्याप्रमाणे हा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, म्हणजेच याच्या प्रायमरीची वाइंडिंग जास्त असते सेकंडरीपेक्षा। सेम तसंच इथे दुसरा सिम्बॉल दाखवलेला आहे। यात फरक एवढाच आहे की हा सुद्धा स्टेप डाऊनच आहे, परंतु फरक एवढा आहे की याच्या सेकंडरीच्या सेंटरला टॅप केल्या जाते, म्हणून याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हटलं गेलेलं आहे। ठीक आहे, तर आपल्याला इथे दिसून येते की प्रायमरीची वाइंडिंग जास्त असल्यामुळे आपल्याला इथे रेझिस्टन्स सुद्धा जास्त मिळणार आणि सेकंडरीची वाइंडिंग कमी असल्यामुळे इथे रेझिस्टन्स सुद्धा कमी मिळणार। ठीक आहे, तर आपल्याजवळ एक एक्झाम्पल म्हणून एक ट्रान्सफॉर्मर आहे। इथे मॅन्युफॅक्चररनी दाखवलेलं आहे की इथं रेड कलर वापरलेला आहे एका वाइंडिंगला आणि दुसऱ्या वाइंडिंगला ब्लॅक वापरलेला आहे। तर नॉर्मली आपण ओळखतो की रेड असेल तर प्रायमरी असेल आणि अदर कलर असेल तर तो सेकंडरी असेल, परंतु काही काही मॅन्युफॅक्चरर दोन्ही साईडनी रेड कलर देतात किंवा रेड कलरच नसतो। तर त्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये असं आयडेंटिफाय न करता आपण ह्या ट्रान्सफॉर्मरचा रेजिस्टन्स चेक करू शकतो। प्रायमरी रेजिस्टन्स कोणता आहे आणि सेकंडरी रेजिस्टन्स कोणता आहे असं ओळखून आपण हे फिक्स करू शकतो, हे आयडेंटिफाय करू शकतो की ह्या ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी साईड कोणती आहे आणि सेकंडरी साईड कोणती आहे। ठीक आहे, तर असं एझ्युम करूया की आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाही आहे, मग आपण याचं रेजिस्टन्स चेक करू। सर्वप्रथम एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे एक ऑब्झर्वेशन टेबल तयार केलेलं आहे। सर्वात पहिले आपल्याला ओळखायचं आहे की ट्रान्सफॉर्मरचं व्हॅल्यू काय आहे, तो कोणता आहे, नंतर प्रायमरी रेजिस्टन्स काय आहे, सेकंडरी रेजिस्टन्स काय आहे आणि प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये काही कनेक्शन्स आहेत काय, रिलेशन आहे का ते चेक करायचं आहे आणि मगच आपल्याला कंडिशन माहीत होईल। ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मरची पहिले कुठलीही एक वाइंडिंग घेऊ आपण। मल्टीमीटर सेट केलेला आहे मी, इथे आपण प्रोब्स लावणार आहोत। ठीक आहे, तर इथे आपल्याला दिसते की आपण किलोच्या रेंजमध्ये ठेवलेलं आहे आणि आपल्याला 1.28 किलो रेजिस्टन्स मिळते। ठीक आहे, ओके। आता दुसऱ्या वाइंडिंगला चेक करू। आपल्याला दिसते इथे 20, 22, 21, ठीक आहे, 21 ओहम दिसते। तर हे म्हणजेच याचं जास्त होतं, याचं कमी होतं। ज्या वाइंडिंगचं रेजिस्टन्स जास्त ती प्रायमरी वाइंडिंग आणि ज्या वाइंडिंगचं रेजिस्टन्स कमी ते सेकंडरी वाइंडिंग। ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत सेकंडरी आणि प्रायमरीमध्ये काही कनेक्शन आहे काय। जर असेल तर हा फॉल्टी म्हटला जाईल, तर इथे रेजिस्टन्स दाखवत नाही, म्हणजेच हा ओके कंडिशनमध्ये आहे। ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर हा 6 वोल्ट आणि 500 मिली एम्पियरचा आहे। आपण जेव्हा याला टेस्ट केलं तेव्हा प्रायमरीमध्ये आपल्याला दाखवलं 1.28 किलो ओहम आणि सेकंडरीमध्ये आपल्याला दाखवलं 20 ओहम। ठीक आहे, आणि प्रायमरी सेकंडरी जेव्हा आपण चेक केली तेव्हा आपल्याला रेजिस्टन्स दाखवलं नाही, म्हणजेच हा गुड कंडिशनमध्ये आहे। ठीक आहे, ही होती कोल्ड टेस्टिंग। आपल्याला माहीत आहे की टेस्टिंगचे मेनली दोन प्रकार आहेत, हॉट टेस्टिंग आणि कोल्ड टेस्टिंग।
कोल्ड टेस्टिंगमध्ये हा प्रिलिमिनरी प्रकार आहे, ज्यामध्ये आपण फक्त रेजिस्टन्स किंवा कंटिन्युटी चेक करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग कोणती आहे आणि सेकंडरी वाइंडिंग कोणती आहे हे ओळखून त्याची कंडिशन ओळखली, तो ओके कंडिशनमध्ये आहे की बॅड कंडिशनमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण ट्रान्सफॉर्मरला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा टेस्ट करू शकतो. त्या पद्धतीमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरला मिनिमम 3 वोल्ट देऊन, तेही DC सप्लाय देऊन सुद्धा आपण त्याला चेक करू शकतो. तर त्याचं सर्किट डायग्राम अशा पद्धतीने आहे. आपण प्रायमरीला एक 3 वोल्टची बॅटरी लावू किंवा सप्लाय देऊ आणि त्याला एक LED लावू आणि त्यात आपल्याला LED ग्लो होताना दिसेल. सेम तसंच सेकंडरीमध्ये दिसेल. परंतु प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये फरक हा असेल की प्रायमरी वाइंडिंग जास्त असल्यामुळे त्याचं रेजिस्टन्स जास्त असते आणि रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे आपल्याला LEDची इंटेन्सिटी ही कमी मिळते. सेम तसंच सेकंडरीची वाइंडिंग कमी असल्यामुळे त्याचं रेजिस्टन्स कमी असते आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळे त्याच्या अक्रॉसमध्ये जे आपण LED वापरणार आहोत त्याची इंटेन्सिटी जास्त असते. आणि ह्याच टेस्टिंगनुसार आपण सुद्धा चेक करू शकतो की याचं प्रायमरी वाइंडिंग कोणती आहे आणि सेकंडरी वाइंडिंग कोणती आहे. ठीक आहे. तर तोच ट्रान्सफॉर्मर आपण घेऊ आणि पुन्हा ॲज्युम करू की आपल्याला माहीत नाही प्रायमरी कोणती आहे आणि सेकंडरी कोणती आहे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला एक LED लागेल. आपण इथे बॅटरी घेऊ शकतो. मी इथे दीड वोल्टचे 3 वोल्ट तयार केलं आहे किंवा पॉवर सप्लाय घेऊ शकतो. ठीक आहे. पॉवर सप्लाय आपण 3 वोल्टवर सेट केलं आहे. ठीक आहे. ओके. तर आपल्याला हे माहीत नाही की हा ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी कोणती आहे आणि सेकंडरी कोणती आहे. तर एका साईडला आपण सप्लाय देऊ, इकडे LEDचं कनेक्शन जोडू, इथे लावू. ठीक आहे. तर आपल्याला इथे दिसते की LEDची इंटेन्सिटी दिसते. ठीक आहे ना. तर ही कमी दिसते आपल्याला. तर सेम तसंच आपण दुसरी वाइंडिंग चेक करणार आहोत. ठीक आहे. इथे आपल्याला दिसते की LEDची इंटेन्सिटी ही वाढलेली आहे. म्हणजेच काय की हा ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड आहे आणि ज्या साईडनी इंटेन्सिटी कमी होती ती प्रायमरी साईड आहे. तर याचं आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नमूद करूया. हा ट्रान्सफॉर्मर आहे 0.6 वोल्ट 500 मिली एम्पियर. ठीक आहे. प्रायमरी इंटेन्सिटी ही लो होती आणि सेकंडरी इंटेन्सिटी ही हाय होती. ठीक आहे. सेम तसंच आपण प्रायमरी सेकंडरीमध्ये सुद्धा चेक करू शकतो. एक प्रायमरीचं कनेक्शन घेतलं, दिसत नाही म्हणजे LED ग्लो होत नाही आहे, है ना. म्हणजेच प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये इथे कनेक्शन नाही आहे असं हे सिद्ध होते आणि हा आपला ट्रान्सफॉर्मर ओके म्हणजेच गुड कंडिशनमध्ये आहे हे माहीत पडते. तर अशा पद्धतीने आपण ही दुसरी टेस्ट आहे ज्या पद्धतीने आपल्याला माहीत पडते की प्रायमरी कोणती आहे ट्रान्सफॉर्मरची आणि सेकंडरी कोणती आहे. ठीक आहे. सेम तसंच आता आपल्याला हे माहीत झालेलं आहे की ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आपल्याला माहीत झालेली आहे आणि सेकंडरी माहीत झालेली आहे. ठीक आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर हा आता वर्किंगमध्ये आणण्यासाठी तो पर्टिक्युलर व्यवस्थित काम करत आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला हॉट टेस्ट करणं गरजेचं आहे. हॉट टेस्ट म्हणजेच काय, आपण प्रायमरीला AC सप्लाय देऊ आणि सेकंडरीमधून आपण त्या व्होल्टेजनुसार व्होल्टेज चेक करणार आहोत, सेकंडरी व्होल्टेज. ठीक आहे. इथे आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला AC मेन्स जोडलेला आहे. इथे आपण सप्लाय चेक केलेला आहे की AC मेन्स आपल्याला इथे 240 वोल्ट मिळत आहे. ठीक आहे. तर आपण इथे आता
सेकंडरीचं व्होल्टेज मोजणार आहोत. सेकंडरी AC व्होल्टेज मिळणार आहे आपल्याला इथे, आणि ते सुद्धा दिसते आपल्याला इथे 7.8. ठीक आहे, म्हणजेच हा आपला ट्रान्सफॉर्मर जो 0.6 वोल्ट 500 मिली एम्पियर, प्रायमरी व्होल्टेज 240 वोल्ट AC, आणि सेकंडरी आउटपुट AC आपल्याला मिळते 7.8 वोल्ट AC. ठीक आहे, आणि प्रायमरी सेकंडरीमध्ये मिळत नाही, आणि म्हणजेच हा आपल्याला ट्रान्सफॉर्मर हा गुड कंडिशनमध्ये आहे. 6 वोल्टचं आपल्याला इथे 7.8 वोल्ट मिळत आहे. तर हे रेझिस्टन्समुळे कमी जास्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मर 3 पद्धतीने चेक करून पाहिलेलं आहे, आणि आपल्याला हे माहीत झालं की जर रेझिस्टन्स कसं चेक करायचं, नंतर बॅटरी देऊनसुद्धा आपण याला चेक करू शकतो, आणि सप्लाय देऊनसुद्धा आपण याला चेक करू शकतो. आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये हे समजलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी कशी ओळखायची, सेकंडरी कशी ओळखायची, आणि याला टेस्ट कसं करायचं. थँक्यू.